गुहागर तालुक्यातील भात शेतीसह नाचणी पिकाचे यावर्षी पुन्हा एकदा नुकसान झाले। भात पीक कापणीला सुरुवात केल्यापासूनच परतीच्या अवकाळी पावसाने उभ्या पिकाचे नुकसान केले। शेतात साचलेल्या पाण्याने उभ्या आणि आडव्या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यात भर म्हणून सध्या जंगली श्वापदांचा विशेषतः गवारेडे व डुकरांचा प्रचंड उपद्रव सुरू असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली असून ग्रामीण भागातला शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। भात पीक कापणीनंतर ते या पावसाने भिजत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। पावसाच्या सरींमुळे भात भिजून दाण्याचा दर्जा घसरतोय। अनेक शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली असतानाच पाऊस आला, परिणामी अनेक ठिकाणी भात पिके शेतातच पडून राहिली आहेत। डोंगर पायथ्याच्या आणि पाणवठ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचून अनेक ठिकाणी कापलेली भात पिके शेतातच पडून आहेत। भात व नाचणीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दृश्य दिसत आहे। त्यात रात्रीच्या वेळी जंगली रानडुकरांचे कळप शेतात धुडगूस घालून तयार पिकाचे नुकसान करत आहेत। शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।